तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती आहे। गुनाट गावी आरोपी लपला असल्याची माहिती मिळते। ड्रोनच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपी दत्ता गाडेचा शिरूर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय। आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या अनेक तुकड्या गुनाट या गावामध्ये रवाना झाल्या आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा गुनाट गावात दाखल झालाय। ही काही दृश्य आपण बघतोय। गुनाट गावातल्या सगळ्या शेत शिवारामध्ये पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। डॉग स्क्वॉड सुद्धा आहेत। पोलिसांची अनेक पथकं या सगळ्या शेत शिवारामध्ये गावाच्या आजूबाजूला या आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आलाय। नराधम आरोपी दत्ता गाडे हा शिरूर मधल्या गुनाट गावामध्ये लपला असल्याची माहिती आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुद्धा सुरू केलाय। ड्रोनच्या मदतीने दत्ता गाडेचा शोध घेतला जातोय। गुनाट गावातील शेतात आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतोय। पुणे पोलिसांतर्फे ड्रोनद्वारे त्याचा शोध घेणं चालू आहे। त्याचबरोबर आम्ही आमच्या गुप्त बातमीदारामार्फत तसेच स्थानिक कॉन्टॅक्ट मार्फत त्याचा शोध घेत आहोत। असं संयुक्तपणे कारवाई चालू आहे। आपण बघतोय या सगळ्यामध्ये आता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता विविध पोलिसांच्या अनेक पथकं घटनास्थळी दाखल झालेली आहेत। पोलीस अधिक माहिती घेत आहेत। डॉग स्क्वॉडचा वापर केला जातोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा तो उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि या अनुषंगाने पोलिसांकडून या ठिकाणी सर्व उसाची शेत पिंजून काढलेली। आपण जर पाहिलं तर हे उसाचे सर्व शेत आपल्याला आजूबाजूचं पाहायला मिळत आहे आणि या उसांच्या शेतामध्ये शोधासाठी पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जात आहे। पोलिसांचा 100 पेक्षा जास्तची कुमक या परिसरात दाखल झाली। आपण जर पाहिलं तर पोलीस जवान आहेत हे सर्व तर आरोपीचा शोध उसाच्या शेतात घेत आहे। आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा मदत करत आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने शोध कार्य सुरू आहे सध्या? आता सध्या लोक सगळे आता बरेच म्हणजे जवळजवळ 150 पोलीस या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि आता प्रत्येक अशा 10, 15, 20 जणांच्या अशा टीम केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक जण अशा उसाच्या सरीनी त्या आरोपीला शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे। सर्वांनी कशाचाही विचार न करता इथं बिबट्याने ऊसामध्ये बिबटे सुद्धा भरपूर आहेत। त्याची कुठलीही गावात ग्रामस्थ कुठली त्याची भीती न बाळगता ते आज पोलिसांच्या बरोबर म्हणजे खांद्याला खांदा देऊन ते आज प्रत्येक सरींनी हिंडत आहेत। नक्कीच उसाची सरीना सरी पिंजून काढताना पोलीस कर्मचारी आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक पाहायला मिळत असून आरोपी हा आजूबाजूच्याच परिसरात उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने सध्या आरोपीचा शोध या गुनाट परिसरात सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे। आपण बघतोय पोलिसांकडून अनेक तुकड्या करून या सगळ्या शेत शिवारामध्ये आणि उसाच्या शेतामध्ये आजूबाजूच्या गावाच्या परिसरामध्ये शिरूर तालुक्यातलं गुनाट नावाचं एक गाव आहे। या ठिकाणी पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे। ड्रोनचा सुद्धा वापर पोलिसांकडून केला जातोय। दुसरीकडे डॉग स्क्वॉड जे आहेत पोलिसांचे त्याच्या माध्यमातून सुद्धा या आरोपीचा शोध घेतला जातोय। या सगळ्यामध्ये पोलिसांना तिथल्या गावकऱ्यांचंही सहकार्य मिळतंय। गावकरी सुद्धा पोलिसांसोबतच या आरोपीचा शोध घेण्यासाठी आता सगळ्या शेतामध्ये उतरले आहेत। उसाची सरीनी सरी पोलीस शोधतायत। या सगळ्यामध्ये गावकऱ्यांनी एक भीती सुद्धा व्यक्त केली आहे कारण उसाच्या शेतामध्ये अनेक वेळेला बिबट्या सुद्धा असण्याची शक्यता आहे आणि त्या सगळ्याचा कसलाही विचार न करता पोलीस या सगळ्याची शोध मोहीम राबवताना दिसतात। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। गुनाट या गावामध्ये झी 24 तासचे प्रतिनिधी सकाळपासूनच ज्या वेळेला पोलिसांचं पथक आहे गेले त्यापासूनच सगळ्या याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जवळपास 150 पोलीस या सगळ्याचा या आरोपीचा शोध घेत आहेत। पुण्यातील स्वारगेट एसटी आगार बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातो। यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील गुनाट या गावामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेच्या गावी पोलीस दाखल झाले। गाडीला पकडण्यासाठी पोलिसांकडून श्वान पथकाची मदत घेतली जाते आहे। त्याचबरोबर श्वान पथकाकडून त्याचा शोध घेतला जातोय। सोबतच ड्रोनद्वारेही त्याचा शोध घेतला जातो। यासाठी ड्रोन मार्फत पाहणी केली जाते आहे। विशेष म्हणजे या शोध मोहिमेत गावकरी सहभागी झालेत। एकंदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे।
आपण ही 4 दृश्य बघतोय. एकीकडे डॉग स्क्वॉडच्या मदतीनं, श्वान पथकाच्या मदतीनं पोलीस या आरोपीचा शोध घेतात. श्वान पथक सुद्धा या आरोपीच्या मागावर आहे. दुसरी दृश्य आपण बघतोय, ड्रोनच्या सहाय्यानं सुद्धा उसाच्या शेतात लपलेल्या या आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. तर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा या ठिकाणी या गुन्हाट गावामध्ये दाखल झालाय. जवळपास 150 पोलीस आणि गावकरी सुद्धा या शोध मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर गुन्हाट गावातल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शेतीमध्ये पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं या आरोपीचा शोध घेतला जातोय. हे दृश्य आपण बघतोय. आरोपी दत्तात्रय गाडेचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय, त्याची कसून तपासणी सुरू आहे. कुठं लपलेला आहे दत्तात्रय गाड्याचा शोध आता सुरू आहे. गावकरी या शोध मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. श्वान पथक मागावर आहे. ड्रोन कडून शोध घेतला जातोय. संपूर्ण शेतामध्ये पोलीस आणि गावकरी या दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. गुन्हाट गावामधला फौजफाटा आपण या दृश्यांमध्ये बघतोय. आरोपी गाडे उसाच्या फडामध्ये लपल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस आणि ग्रामस्थ थेट उसाच्या फडात घुसून आरोपींचा शोध घेत आहेत. थेट उसाच्या फडातूनच याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा गुन्हाट गावातील उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली असून या अनुषंगाने पुणे पोलिसांची पथकही उसाच्या शेतात आरोपीचा शोध घेत आहे. आपण जर पाहिलं तर पोलिसांचे जे काही कर्मचारी आहेत ते उसाची शेतातली सरीना सरी पिंजून काढत आहेत. आरोपी उसाच्या शेतात असावा अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे. कारण की आरोपीच्या शोधासाठी ड्रोन कॅमेराची मदत घेतली गेलेली आहे, श्वानाची मदत घेतली गेलेली आहे. त्यामुळे आरोपीचं शेवटचं लोकेशन याच परिसरात सायंकाळी 8च्या सुमारास मिळालं असून त्यामुळे आरोपी हा खरं तर याच परिसरात असणार आहे. आणि अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे 100पेक्षा जास्त कर्मचारी या परिसरात दाखल झाले असून अधिकारी सुद्धा स्वतः या परिसरात दाखल झालेले आहेत. आरोपीचा कसून उसाच्या शेतात शोध घेतला जात आहे. त्यामुळे आरोपीला कधीपर्यंत शोधण्यात येते, यश येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे. आपण बघतोय आरोपी हा उसाच्या शेतात लपल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्या सुद्धा अनुषंगाने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. ही ड्रोनची दृश्य आहेत. ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय. सकाळपासूनच गुन्हाट गावामध्ये, शिरूर तालुक्यातल्या गुन्हाट गावामध्ये सगळे पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे. अनेक पथक आहेत, जवळपास 150 पोलीस आहेत. ड्रोनच्या द्वारे सुद्धा शेतामध्ये लपलेल्या, उसाच्या फडामध्ये लपलेल्या या आरोपीचा शोध घेतला जातोय. आरोपी हा उसाच्या शेतात लपल्याचा अंदाज आणि संशय पोलिसांना आहे आणि त्याचमुळे पोलिसांनी आता ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या आरोपीचा शोध सुरू केलाय. ही ड्रोनची दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे आता आरोपी मोकाटच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येतोय. शिरूर मधल्या उसाच्या फडात हा आरोपी लपल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. डॉग स्क्वॉड असेल, पोलीस स्वतः शेतामध्ये उतरून या सगळ्याचा तपास करतायत. आपण ड्रोनची दृश्य बघितली आणि श्वान पथकाच्या बाबतीमधली सुद्धा ही दृश्य आपण बघतोय. श्वान पथकाच्या मार्फत सुद्धा तपास सुरू करण्यात आलेला आहे. संपूर्ण शेत, आजूबाजूचा परिसर, शेत शिवार हा पिंजून काढला जातोय. अधिक माहितीसाठी जाऊयात गुन्हाट गावामध्ये. आपले प्रतिनिधी हेमंत चापुडे थेट आपल्या सोबत जोडले गेलेत. हेमंत, आपण बघतोय आरोपीची शोध मोहीम जोरदार सुरू आहे. नक्कीच आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावचा रहिवासी असून आरोपी पुण्यात पहाटे स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार केल्यानंतर आरोपी हा त्याचं मूळ गाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुन्हाट येथे सकाळी 11 वाजता गावात आला. महत्वाचं म्हणजे तो आरोपी दुष्कृत्यातून आल्यानंतर त्याने आपल्या घरी आराम सुद्धा केला. आणि हेमंत चापुडे यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. मात्र आता पोलिसांनी गावामध्ये पुणे पोलिसांच्या अनेक तुकड्या या गुन्हाट गावामध्ये दाखल झाल्यात. काल पहाटे या तरुणीवर स्वारगेट बस स्थानकातल्या एका बसमध्ये अत्याचार केल्यानंतर हा आरोपी त्याच्या मूळ गावी गुन्हाट, शिरूर तालुक्यातल्या या गुन्हाट गावी सुद्धा पोहोचला. त्या ठिकाणी त्यानं घरात आराम केला आणि त्यानंतर तो तिथून पसार झालेला आहे. त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. पोलिसांच्या अनेक तुकड्या गावात दाखल झाल्या. जवळपास 150 पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत गुन्हाट गावामध्ये. पुन्हा एकदा जाऊयात, हेमंत आपल्या सोबत आहेत. हेमंत,
नक्कीच आरोपी हा खरं तर शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावचा मूळचा रहिवासी असून पुण्यात स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती या आरोपीने अत्याचार केल्यानंतर पहाटे तो आपल्या मूळ गावी गुन्हाट या ठिकाणी सकाळी 11 वाजता आला आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत तो आपल्या घरी आराम केला, त्याने वास्तव्य केलं. त्यानंतर त्याला याची चाहूल लागताच आरोपी या ठिकाणावरून फरार झालेला. मात्र काल सायंकाळी 8 वाजेपर्यंत आरोपी याच परिसरात वास्तव्यास होता अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज संपूर्ण दिवसभर पुणे पोलिसांनी ड्रोन असेल, श्वान पथक असेल याच्या सहाय्याने संपूर्ण परिसर पिंजून काढलेला. आपण जर पाहिले तर जवळपास 15 ते 20 किलोमीटर पर्यंतचा जो हा काही परिसर आहे हा ड्रोनच्या सहाय्याने पिंजून काढला जात आहे. आपण जर पाहिलं तर ड्रोनची एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल आपण पाहू शकता कशा पद्धतीने टॉपवरनं आपल्याला हा उसाचा परिसर पूर्णपणे या ठिकाणी ड्रोनच्या कॅमेऱ्याने पिंजून काढला जात आहे आणि महत्वाचं म्हणजे 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी हे उसाची सरी या ठिकाणी पिंजून काढताना आपल्याला पाहायला मिळत असून या परिसरात बिबट्याची दहशत आहे मोठ्या प्रमाणात आणि बिबट्याची दहशत खरं तर हे करण्यासाठी हल्ला केला तर कशा पद्धतीने काळजी घ्यावी या अनुषंगाने पोलिसांनी तशा सूचना सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. अगदी हेमंत, गावकऱ्यांची सुद्धा या सगळ्या तपासामध्ये पोलिसांना साथ मिळताना दिसते. नक्कीच स्थानिक जे काही नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, ते सुद्धा पोलिसांसोबत उसाची सरी पिंजून काढताना पाहायला मिळतात. कारण की डॉग स्क्वॉड जे काय श्वान त्यांचा आधार घेतला गेलेला आणि तो याच परिसरात असावा अशी माहिती मिळालेली आहे पोलिसांना आणि त्या अनुषंगाने स्थानिक नागरिक सुद्धा पोलिसांसोबत या ठिकाणी संपूर्ण परिसर पिंजून काढताना पाहायला मिळत आहे. अगदी धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या तपासाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.